यांची तपासणी डॉक्टरांकडून केली जाते। आणि सातारा हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। न्यायदेवता न्याय देईल, मेलो तरी मुंबई सोडणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकावून लावल्यास सरकारला महागात पडेल, पोलिसांनी लाठीमार केल्यास अतिघातक होईल असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांनी दिलाय। देवेंद्र फडणवीस खोटारडे असून न्यायदेवतेला खोटी माहिती दिली असा आरोप त्यांनी केलाय। हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थानचं गॅझेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही। मराठा आणि कुणबी हा एकच आहे, या जारशिवाय मुंबई सोडत नाही। सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं आहे। मेलं तरी या आझाद मैदानातून हटत नाही, काय व्हायचं ते होऊ दे। त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ते मराठी जाणं त्याच्यानंतर। कुठल्याही थराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे, पण मी मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही। मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं तर त्याला माझा नाविलाज आहे, पण मी मरुस्तर इथून हटत नाही। तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकून देताल, ती सल, ते झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडेल। पोलिसांना सांगून अटक करायला लावतान, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे। पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर कुठं पोरांना लाठीचार्ज करायला लावताल, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे। तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ते वाचणार आहे, कारण तुमच्याही लोकाला मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा। इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे, तुम्हाला कोणत्या कोयना मार्गाने ते मुंबईला दिसतेन शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसतेन की आम आदमी पक्षाचे